माणुसकीची भिंतला दीपक भाऊ असेगावकर यांच्याकडून अत्यंत उपयोगी 51,000 रुपयांच्या भांड्यांची भेट। योगदिनी दीपक भाऊंकडून योग्य भेट। आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे पुसदचे प्रतिनिधी सिद्धार्थ कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार माणुसकीची भिंत उपजिल्हा रुग्णालय मदत केंद्र पुसद येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळेस दीपक भाऊ असेगावकर यांनी माणुसकीची भिंत अन्नदान उपक्रमाकरिता स्वयंपाक बनवण्यासाठी भांड्यांची गरज पाहता 51,000 रुपयांची भांडी भेट म्हणून दिली। अन्नदानाचा उपक्रम अविरत चालू राहावा म्हणून अनेक शुभचिंतक सदैव मदत करतच असतात, पण माणुसकीच्या भिंतीला उपयुक्त भेट दीपक भाऊंनी अन्नदान उपक्रमासाठी दिली। माणुसकीची भिंत अन्नदान उपक्रमाला दैनंदिन स्वयंपाक बनवण्यासाठी ही भांडी उपयोगात येणारच, सोबतच ही भांडी गरजवंत पाल्यांच्या लग्नाप्रसंगी मोफत देण्यात येणार आहेत, असं मनोगत माणुसकीची भिंतचे अध्यक्ष गजानन जाधव यांनी व्यक्त केले। पुसद खेड्यातील गरजू लोकांच्या मुलींच्या लग्नांसाठी त्यांच्या घरातील कोणत्याही शुभ कार्यासाठी ही सर्व भांडी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। यावेळी उपस्थित मान्यवर वसंतराव प्रतिष्ठान अध्यक्ष व मोक्षधाम समिती अध्यक्ष माननीय दीपक भाऊ असेगावकर, सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य पंकज पाल महाराज, शेतीनिष्ठ शेतकरी दत्तात्रय जाधव, शिवप्रभा ट्रस्ट उपाध्यक्ष परशुराम नरवाडे, प्रकाश भोसले सर, डेकाटे मॅडम उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन माननीय रमेश डांबोळे यांनी केलं व आभार परशुराम नरवाडे यांनी मानले। यावेळेस माणुसकीची भिंतचे अध्यक्ष गजानन जाधव, सचिव सोहम नरवाडे, सदस्य धनंजय आघाव, पंजाब ढेकळे, माणुसकीची भिंतच्या महिला सदस्य मोनिका जाधव, अर्चना गावडे, पूजा इंगोले, रेखा आगलावे व इतर मान्यवर उपस्थित होते। या देशामध्ये हे लोक आहेत म्हणून ही माणुसकी टिकून आहे आणि हे टिकून राहावी या आभारी आणि उद्या सर्व टीम आपल्याकडे येणार आहे। आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे आमचे मित्र त्यांना सुद्धा दीर्घ आयुष्य मिळो अशी प्रार्थना करा। एखादी ॲम्ब्युलन्स जात असेल तर मनात प्रार्थना करा की देवा याच्यातनी जे लोक आहेत याच्यातले जे रुग्ण आहेत त्यांना दवाखान्यापर्यंत एवढी तरी आपण प्रार्थना करू शकता। कमीत कमी आसरू आणाचे काम नका करू, आसरू पुसाचे तरी काम करा। परशुरामजी नरवाडे सर यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा आपलं स्थान या ठिकाणी ग्रहण करावं। सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आपलं स्थानापन्न झालेले आहे। मी सर्व मान्यवरांना विनंती बरोबर काकांनी माहिती पाहिला, जनाबाई पाहिला। एकदा एक उदाहरण सांगतो, जनाबाई एका खाली सतरंजीवर फाटलेल्या सतरंजीवर भजन करायला लागली। एक विद्वान आला, आज योग पहा दीपक आणि प्रकाश अर्थ एकच आहे, दीपक जळल्यावर प्रकाश होतो, तर याला योग म्हणतात। आता भाऊबद्दल सांगायचं असेल तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे, प्रकाशजी जे आहेत त्यांचं सुद्धा एका देशसेवेसाठी काम चालू आहे आणि त्यांचे ते अध्यक्ष आहेत असं मला नुकतंच कळालं। परंतु मित्र भाऊंनी जी मदत केली ती मदत फक्त माणुसकीची भिंत ही आमच्या अन्नदानासाठी तर वापरणार आहेत, परंतु खरंच एखादा रंजला गांधलेला व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या कार्यासाठी सुद्धा ही मदत भाऊ आपण त्यांना निःशुल्क देणार आहोत। कारण दाते देणारे भरपूर आहे परंतु त्याचं युटिलायझेशन खूप महत्त्वाचं आहे। माणुसकीच्या भिंतीने काय केले की आपल्यासाठी फाउंडेशन तयार केलं आणि आज या ठिकाणी तुम्हाला माहीत सांगायला खूप चांगलं वाटेल मला मित्र, याचा आदर्श घेऊन दिल्लीत माणुसकीची भिंत सुरू झाली। तुम्ही आम्ही विचार करू शकत नाही, म्हणजे एखाद्या माणसाने एखादा जर दिवा लावला तर त्याचा प्रकाश दिल्लीपर्यंत पोहोचू शकतो आणि त्याची अखंड सेवा करणारी ही जी माणुसकीची भिंत आहे भजूभाऊ त्यांचे सर्व सदस्य मित्र त्यांची आपण नावं घेऊ शकत नाही, कारण ही जी टीम आहे हे टीम वर्क आहे। एखादा माणूस समोर दिसतो परंतु त्याच्या पाठीमागे तुमचे आमचे हजारो हात आहेत, हजारो। ही भिंत चालते, ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, आपण सगळ्यांना ऐकली, पण मी सगळ्यांना सांगत असतो नेहमी की भिंत चालते पुसदला येऊन पहा, रंजल्या गांधल्याच्या सेवेसाठी आमची भिंत चालते। आता भाऊंनी ऋषिक आपला शांतीसागरला उभं केलं, अबा त्या तन्मने बसून आहे मित्र, हे दिसायला ही बिना रक्ताची लेकरं एवढं मोठं काम करू शकतात, हे सुद्धा
हे आमच्या तुमचाच भाग आहे. आपण काय करतो की ज्याचं ज्याचं चांगलं काम आहे तिथं तिथं त्याच्या पाठीशी उभं राहावं. म्हणून दीपक भाऊ असतील हे नेहमी अनेक कार्यात उभे राहतात. आणि मला सांगायला आवडेल, सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.